लाईव्ह मधून मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक देखील देण्यात आली आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, खरं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे अर्थात मुंबईकरांची गर्दी होणार। कोणकोणते बदल या वाहतुकीमध्ये करण्यात आलेले आहेत? आकांक्षा, नक्कीच आज खरं तर महिन्यातला पहिला सोमवार आहे। मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी वर्ग असतो हा सीएसटीच्या दिशेने आपल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतो आणि त्याचमुळे मागील 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी या मार्गांमध्ये म्हणजे सीएसटी स्थानकांकडे येणाऱ्या मार्गांमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत। मी सर्वप्रथम दाखवतो की माझ्या मागे जो उभा आहे हा जे फ्लायओव्हरचा मार्ग आहे, हा पूर्णतः बंद राहणार आहे। जे फ्लायओव्हर वरून येणारी जी वाहनं आहेत ही खालच्या बाजूने मुंबई पोलीस आयुक्तालय मार्गाने मेट्रो जंक्शनच्या दिशेने वळवली जातील, तर दुसरीकडे मेट्रो जंक्शन जे मुंबई सीएसटी असा हा मुंबई महानगरपालिकेचा मार्ग आहे, हा मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। त्या देखील मराठा बांधवांकडनं या ठिकाणी वाहनं ही पार्किंग करण्यात आलेली आहे। तर तिसरा मार्ग आहे तो म्हणजे हा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आझाद मैदानला लागून राहणारा जो हा दूरदर्शनहून थेट सीएसएमटीच्या दिशेने येणारा मार्ग हा देखील बंद राहणार आहे। आणि त्या ठिकाणी हुतात्मा चौकाहून येणारी जी वाहनं आहेत ही पूर्ण फ्रीवेच्या दिशेने काढली जाणार आहे। त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी जी वाहनं आहेत ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत, त्यांना इतर पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। आज जर आपण सकाळची परिस्थिती पाहिली तर प्रामुख्याने या ठिकाणी पोलिसांनी व्यवस्थित बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मराठा समाजाच्या ज्या बांधवांच्या ज्या गाड्या आहेत या आतल्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांना आतल्या बाजूला या ठिकाणी निदर्शनं करण्यासंदर्भात जागा देण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर तुर्तास तरी मोकळा करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी किंवा या ठिकाणी वाहतुकीस कुठला अडथळा येऊ नये या अनुषंगाने वाढीव कुमक ही देखील वाहतूक पोलिसांची देण्यात आलेली आहे। ती म्हणजे प्रामुख्याने वडाळा पोलीस स्टेशन्स असतील, आझाद मैदान पोलीस ठाणे यांना प्रत्येकी 35-35 पोलिसांची ही वाढीव कुमक देखील इथे तैनात करण्यात आलेली आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांसमोर नवा पेच, आंदोलकांना मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। सीएसएमटी रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी धडपड करावी लागते। माजी सनदी अधिकारी मधुकर आरदळ यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। हैदराबाद गॅझेट, मोडी लिपी, जुन्या नोंदींच्या संदर्भात मनोज जरांगेंसोबत चर्चा केली। शासनाच्या प्रतिनिधींसह शिंदे समितीसोबत चर्चा करण्यासाठी मदत होणार आहे। आरदळ हे मराठवाड्याचे विभागीय महसूल आयुक्त होते। मराठा आंदोलकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मराठवाड्यातून मदतीचे हात देण्यात आलाय। मराठवाड्यातून अनेक टेम्पो चपात्या, चटणी, लोणचं आणि पाण्याच्या बॉटल्स घेऊन निघालेले आहेत। हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मुंबईत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव राज्यभरातून गेलेत। आंदोलकांना त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मुंबर या गावातील मराठा तरुण शिदोरी घेऊन मुंबईकडे निघालेले आहेत। काही मराठ्यांना तिथं गैरसोय होत आहे, म्हणून येथून जेवणाचे डबे वगैरे सर्व घेऊन 9-10 जण जात आहोत आम्ही। आणि मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून येणार नाहीत, असा आम्ही ठाम निश्चय केलेला आहे मनामध्ये। जरांगेंनी आंदोलनकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत। सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, यासोबतच कबड्डी आणि मनोरे करू नका अशी ही सूचना देण्यात आली। यावेळी त्यांनी गाड्यांच्या पार्किंग बद्दल देखील आंदोलकांना सांगितलेलं आहे। मराठा आंदोलकांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात सेल्फी पॉइंट शेजारी मराठा आंदोलकांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। मनोज जरांगेंनी घेतली व्हिडिओची दखल, असा प्रकार न करण्याच्या आंदोलकांना सूचना।
आमदार चित्रा वाघ यांनी महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर कडक शब्दात भाष्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंचं नाव तुम्ही घेऊ नका, ते अशोभनीय आहे आणि स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणवू नका, असंही त्यांनी सुनावलंय. आज सकाळी 9 वाजल्यापासून आंतरवाली सराटीत ओबीसींचं उपोषण सुरू होणार. ओबीसी समाजातील कार्यकर्ते आंदोलनाला बसणार आहेत. ओबीसींचं आरक्षण अबाधित राहण्यासाठी हे आंदोलन सुरू होणार आहे. सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळवलेली आहे. आज शाळांसाठी कोणतीही अधिकृत सुट्टी नाही. गणेशोत्सवानिमित्त बीएमसीच्या सर्व भाषिक शाळांना आधीच परिपत्रकान्वये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहर परिमंडळातील सुरू असणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचं या सूचनापत्राद्वारे सूचित करण्यात आलं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.